मला असं वाटायला लागलं की बाबा हे आपण एवढं सगळं करतोय आणि महाराजांची यामध्ये प्रत्येक आपण घेतो आणि त्यामुळे महाराजांमुळे तुम्ही खासदारकी लढवली पाहिजे. मग काल मी फक्त महाराजांच्या शब्दाला मान देऊन मी मजुरी मांच्यासाठी माघार घेण्यास सांगितलं. मी तडक गेलो. लोक म्हणतात 3 पर्यंत थांबा, 4 पण नाही. माझ्या घरात सुद्धा मला फार काही झालं, कार्यकर्त्यांच्याकडून माझ्या ट्रॉचिंग झालं. शब्द दिला ना मागं गेला अजिबात त्यात नाही. गेलो तातडीने लगेच सही मारली, माझा फॉर्म माघारीचा दिला आणि आम्ही सगळे तिथं चहा पाणी घेऊन घरी आलो. तेवढ्यात असा फोन आला की मजुरी महाराजांनी अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेतल्यानंतर आमच्या घरामध्ये आणि त्या परिसरामध्ये इतका हल्लखोळ झाला की तो प्रक्षोभ आणि ते ऐकताना आम्ही माघार घेतल्यानंतर काही नाही, श्री शांततेत पोहोचलो होतो. घरात आले आणि 5 मिनिटात फोन आलं. इतकं वातावरण तंग झालं की आता मलाच काय कळना काय करायचं आणि काय नाही. सगळं वाड्यावर जाऊया, काही म्हणली विचार जाऊया. सगळ्यांना म्हणलो मी ज्या ताकदीनं मी यायचं केलेले माझे आमदार हे माझं ध्येय नाही आहे. मी दिलेला शब्द मांडतोय आणि अशा पद्धतीनं हे जे काय मी आता उभा केलेला आहे कोल्हापूरच्या मराठ्यांच्या नगरीत 50% मराठा असून मी कधी मराठा केलं नाही. 50% जास्त लोक आहे. पण सगळ्या समाजांच्या मध्ये मुस्लिम असेल करीत असतील एक आपुलकीचं जीवन असं जपलेलं असताना माझ्यासारख्या हे करतातच. त्यावेळेला लोकांनी मला गेले 3 दिवस इतके माझ्यावर हे झालेलं आहे, दबाव झालेला आहे की माझी जी फसगत झालेली आहे ती महाराजांनी केली म्हणा, माळूजीने केली म्हणा किंवा मजुरी महाराजांनी केली म्हणा, कुणी केली म्हणा. आज ती मला जी विचारायचं उत्तर मला द्या लागेल, कारण मला समाजापुढे जायचं आहे. मी जर सामान्य नसला तर मला देऊ नका. मी जर गब्बर असा पैसे नसला तर मला देऊ नका. माझ्याकडे काय नाही आहे की ज्यामुळे तुम्ही मला देणार नाही याचं मला उत्तर द्या. आणि आता मला पुढचे पण मार्ग मोकळे. मला काय मी राजकीय व्यक्ती नाही आहे तुम्हाला माहिती आहे, पण माझ्यामुळे याच्या आता असलेल्या पत्रकारांच्या मध्ये काहीतरी नानाचं कुरमुर चाललेलं असतंय. कुठं तुम्हाला कधी आम्ही याच्यात दिसलो नाही. त्यामुळे प्रत्येकाला मला एक 20-25 तरी जास्त पत्रकारांची पण फोन आली, नाना असं का केलं. ही जी लोकांची ऐकल्यानंतर मला आता असं वाटलं की आपण यामध्ये किमान पक्षी जे घडले त्याविषयी आपल्याला जायला पाहिजे समाजापुढे. आणि ह्या समाज ही माझ्या बरोबर तरी नोट साधी नाही आहे याचाच हे घ्यायला यामध्ये वाड्यावरच्या 3 लोकांनी खुलासा करावा. वाड्यावरलं नाही आहे मी सांगतो माझी अजून एक प्रश्न आहे. वाड्यावरच्या लोकांच्या खासदार मधून आम्ही कोणी तुमची गेम केलेला आहे. मी जी प्रेस नोट दिली आहे मला आजच्या घडीला या प्रेस नोटच्या पुढे मी जाणार नाही आहे. मला उद्यापासून मी स्वतंत्र आहे. विदाऊट प्रेस नोटचं मी बोलणार आहे. उद्यापासून मी मोकळा आहे.